त्याची परीक्षा झाली की त्याचं लग्न उरकून टाकायचं आणि बिझनेस त्याच्या हातात देऊन मोकळं व्हायचं. मी चलतो पुढे. आतापासून मुलगी शोधायला सुरुवात करतो. त्याची गरज नाही. नाही नाही आपल्याला मी माझ्या मित्राला वचन दिलं होतं तुझ्या मुलीला मी माझी सून करून घेईन म्हणून. भाऊजी, वचन पाळण्याच्या बाबतीत एक तुम्ही आणि दुसरा मी, आपण दोघं रामाचे अवतार आहोत. वरच हात लावायला तर फुल टू 1 2 3 जय गोविंदा करायला लगा क्या? मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरताय? मी एकटी पोरगी बघून तिच्या अंगावर हात टाकता काय? मस्त हात टाकलाय. 100 रुपये फीस आहे. काय झालं? काय झालं? आई 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 मामा मामा आई त्याला कळलं नाही ना मला मार पडलाय ते. काय होणार आहे? तुझा ऍडवाइस नको मला आजपासून. जा. मग तुला किती न सांगितलं? मामा मामा अरे ती नुसती सुंदर नाही, माझी आवडती हिरोईन मंदाकिनी आहे ना, तिच्यासारखी दिसते रे. मंदाकिनी? वा 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 वा. हळू रे. मला एक सांग, तुझं प्रेम त्या मुलीवर आहे का मंदाकिनीवर आहे? मुलीच्या सौंदर्यापेक्षा तिच्या गुणावर प्रेम करायला शिका. तू मला हे सांगतोय? तुला स्वतःला कधी कोणावर प्रेम करता आलं नाही ना, कधी कोणी तुझ्यावर प्रेम केलं? मामा आधी स्वतः प्रेम करायला शिक आणि मग प्रेमाचे डोस पाज, नाहीतर मग हे असं होतंय. सोड ना. कशाला सोडू? कोणीतरी पाहिलं ना. पाहिलं तर पाहिलं. काय झालं तुझ्या? मी तुला असं धरलं ते सोडण्यासाठी? असं वाटतं की मरण यावं ते तुझ्याच मिठीत. महेश महेश ए प्रेम बेम खूप झालं. हं आता लग्नाचे काहीतरी विचार कर. आई माझ्यासाठी स्थळ शोधायला लागलीये. ठाऊक आहे मला ते, पण असा निराश नको होऊस. नाही शैला, लग्न करायचं म्हणजे पैसा लागतो, स्वतःचं घर लागतं. तू कमवशील तेवढ्या पैशात सुखी संसार करून दाखवीन. बोलायला सगळं सोपं असतं शैला. येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ, पण तू असा निराश नको होऊस. तुझ्या पावलावर पाऊल टाकून मी आयुष्यभर तुझी साथ. जीवन आता वादळ झाले नाही एक ठिकाणा. जीवन आता वादळ झाले नाही एक ठिकाणा. आसू म्हणजे झाले आता केवळ एक बहाणा. स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा. स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा. मोती समजून हाती आले गवबिंदूचे पाणी. दुःख उरीचे म्हणजे असती गतजन्मीची देणी. स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा. घर कसले वारे
स्पर्श नको दुःखाला, जगणे माझे एकुसासा हुरहुरता निखारा, जगणे माझे एकुसासा हुरहुरता निखारा. मामा मामा काय झालं मामा? काही नाही रे. कुठे काय झालं? काही नाही. मामा आय एम सॉरी, मगाशी चुकून बोलून गेलो तुला. प्लीज प्लीज डोंट टेक इट सिरियसली. अरे सिरियसली नाही घेतलं रे. बरं झालं बाई. हे बघ, डॅडी आले आणि त्यांनी तुला विचारलं तर काय सांगायचं? तू कॉलेजात रेग्युलर जाता, सिनेमात जाय ना, खूप खूप अभ्यास करता. हे खरं? तूच तर रोज सांगता म्हणून तर पाठ झालंय. हे बेला असंच सांग. तू असेच सांगूक सांग रे, असं म्हणता. थँक्यू. हा नॉनसेन्स. काय बेला, चल तुझं नेहमीच असं असतं, काहीतरी उगाच बोलत. डॅडी तुम्ही पण बेला. मीच तिला तसं खोटं सांगायला सांगितलं होतं. शत्रू पक्षाला जाळ्यात कसं पकडायचं हे आंबेडकर लोक चांगलं जाणतो. पण डॅडी, तुझी आई गेल्यावर तुला मोठं केलं, तुझे लाड केले, याचा अर्थ तुझं हे वागणं मी खपवून घेणार नाही. सॉरी डॅडी. पण पुन्हा असं वागलेलं मला खपणार नाही. नाउ गो, चेंज अँड कम इमिजिएटली. मी थांबलोय तुझ्यासाठी. येस येस डॅडी. दादा दादा लवकर ये. काय ग? दादा यावर्षी मला डान्स मध्ये पहिलं बक्षीस मिळालं. आणि आता मी तुला दुसरं बक्षीस देणार आहे. अगं तात्यासाहेब रेगांचं पत्र आलंय आणि तुला माहितीच आहे फार दिवसापासून त्यांच्या मनात आहे तुला सून करून घ्यायची म्हणून. पण दादा, काय ग? गावातील माझ्यासारखी मुलगी त्यांना पसंत पडेल? अगं का नाही पसंत पडणार? माझी बहीण लाखात एक आहे. बाकी तात्यासाहेबही आपल्या वचनाला विसरले नाहीत. त्यांनी बाबांना जे वचन दिलं होतं ते आता पूर्ण करतायत. चला मी आत्ताच त्यांना पत्र लिहून टाकतो की मुलीला दाखवायला घेऊन येतो. तू गोविंदाची नवीन फिल्म पाहिली? नाही, मला खूप गोविंदा आवडतो. यावर्षी आपले मॅचेस केव्हापासून? मॅचेस उद्या. अगं उद्याच आहे. अगं हो ना. हाय हाय अवी. हाय. हा वाटलंच मला. तूच असणार, दुसरी कोण? मजेत आहे मी. हा ठीक आहे. यावर्षी सुद्धा चॅम्पियनशिप आपल्यालाच मिळायला हवी. हो झालं. अगं हो, आवीचा गेम पाहिला की डोळ्याचं पाणी फिरतं. खेळतच आहे ना. क्या करे, आपला गेम आहे वैसे. क्या करेगा. एकदा हातात तर मिळू दे, असा धडा शिकवते त्याला. थांब ना. हॅलो अका, सिरेक नाही वाटत. आता बघा मजा. आता बाकीच्या सर्व मॅचेस संपल्या असून शेवटची आणि अंतिम मॅच राहिली अविनाश रेगे विरुद्ध सुरेश देसाई यांची. पण अविनाश रेगे अजून इथे न आल्यामुळे मी सुरेश देसाई यांना. थांबा. नाही मॅडम, मी ही चॅम्पियनशिप अशी सहजासहजी जाऊ देणार नाही. माझा डावा हात जरी फ्रॅक्चर असला ना तरी मी ही मॅच खेळणार. थँक्यू सर. अविनाश देशमुख यांचा हात मोडलेला आहे तरी सुद्धा ते मॅच खेळणार आहेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत करूया. आता यांच्यात मॅच सुरू होत आहे. ते टॉस जिंकलेले आहेत आणि ते प्रथम सर्व्हिस करणार आहेत.
5वा गेम चालू आहे. पहिला पॉईंट अविनाशने हा पॉईंट घालवलेला आहे. 9-15. हा गेम अविनाशने जिंकलेला. कमाल केली काय काय झालं? अरे एवढा हात मोडला तर खेळायचं म्हणजे काय? ग्रेट आहे, मानलं पाहिजे. चालतंय यार. हे बघ, माझं काम कर ना. काय? हा कप आणि ही बॅग जाताना जर घरी टाक. ओके, थँक्यू. एक्सक्यूज मी, मला माफ करा. का? नाही म्हणजे तुमचा हा अपघात व्हायला मीच कारणीभूत. नाही म्हणजे मी जिन्यावर केळीची साली टाकले आणि माझा पाय घसरला. चालायचंच हो. साली तुमच्या होत्या, पाय माझा होता. घसरणाराचा दोष. खेळ झाला हो. माझा हात कायमचा गेला. नाही नाही असं म्हणू नका. मी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरला तुमचा हात दाखवीन आणि तुमचा हात बरा करीन. असं तुम्हाला वाटतं? आजच मी फॉरेनच्या एका मोठ्या डॉक्टरला हा हात दाखवला. हा, त्याने मला स्पष्टपणे सांगितलं काय? की हा हात तुम्हाला कायमचा सोडून गेलाय म्हणून. नाही नाही असं नका म्हणू. अहो काहीतरी उपाय असेलच की. उपाय आहे, एकच उपाय आहे. अहो पण तो करत का नाही? ते मला एका मांत्रिकाने सांगितलं हं. की ज्या मुलीमुळे हा अपघात झाला त्या मुलीला तिचा हात या हातावरून प्रेमाने फिरवायला सांगा, ताबडतोब बरा होईल. हो पण ते कसं शक्य? आता मला काय माहिती. मी म्हणतो प्रयत्न करून बघायला काय हरकत. नाही. हात फिरवा ना. फिरवा हात. हात फिरवा ना. तसं काय करता? वाह, क्या बात है. वाह, बरं वाटतंय ना? फारच बरं वाटतंय. मामा आलात. चांगला पायगुण आहे आपला. आले आले माझ्या पत्त्यांचा बंगला कोसळला. अरे मामा, तिकडे कॉलेजवर केवढं मोठं संकट आलं होतं माहिती आहे? मग तू काय सावरायला गेला होतास काय रॅकेटनं? होय मामा. अरे कॉलेजची अब्रू राखली आहे रॅकेटनं. आहेस कुठे? मी इथंच आहे. तुम्ही कुठे होतात? अरे आज मी मॅच जिंकलोय. असं? पण आजच्या यशाचं खरं श्रेय तिलाच आहे. रॅकेटला? रॅकेटला नाही रे. मग? अलका गेला कामातनं. आज तिने माझा खेळ पाहिला रे. तू तिच्या गालावरचा तीळ पाहिला. बस डोळे जुळले. प्रेम कशाशी खातात हे ज्या माणसाला ठाऊक नाही, ज्याने आयुष्यभर कधीही कुणावरही प्रेम केलं नाही, तुझ्यासारख्या माणसाशी बोलत बसण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आयुष्यभर फक्त दुसऱ्याला प्रेमाचे डोस पाजत राहा. जाऊ दे. काय झालं मामा? अरे माझा मफलर कुठे पाहिलास का तू? अरे एवढं सिरियस व्हायला काय झालं? आधी कुठे पाहिलास? हा, तो जुना मफलर तुम्ही टाकून दिला कोपऱ्यात. मामा आता तो जुना मफलर नको वापरूस. मी तुला नवीन या पुढे मफलरला हात लावायचा नाही मी सांगू. मामा, त्यात एवढं चिडायला काय झालं? प्लीज अवी, पुन्हा त्या
मफलरची खेळू नकोस प्लीज. ठीक आहे, मी देतो तुला. शैला, आई रडायचं नाही. स्वतःला सांभाळ. जप, हं? रडायचं नाही, रडायचं नाही. महेश, राजा कोणाचं लग्न आहे रे? शैलाचं. शैलाचं? हो हे शैलाचं लग्न आहे? हो. नाही ना, कसं होईल शैला? थांब महेश, फार उशीर झाला आता. अरे तिला फार वाट पाहिली रे तुझी. मी तरी काय करणार आहे? स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी काय करू शकणार नव्हतो. पण थोडासा उशीर झाला त्याची एवढी सजा. शैलान तरी असं करायला नको. तिचा नाईलाज होता महेश. अरे हो, घे, तिने हे पत्र दिले तुला. प्रिय महेश, खूप वाट पाहिली. शेवटी आईने अन्न पाणी वरची केल्यावर तिने ठरवलेल्या ठिकाणीच नांदायला जाते. आपलं प्रेम खरं होतं, पण लग्न स्वप्न ठरलं. माझ्यासाठी तू खूप केलं, खूप काही करणार होतास. हे पत्र वाचून तुला किती धक्का बसेल याची कल्पना आहे मला. आपल्या भेटीगाठीची, संसाराची गोड स्वप्न पाहिली होती मी. शेवटी ती स्वप्नच ठरली. स्वतःला जप, लग्न सुखी संसार कर. तुझ्या सुखातच माझं सुख आहे हे विसरू नको. तुझीच शैला. शैला, छान. अजून चालू आहे वाटतं तुझं. दुसरं केलंय काय तुझ्या भावानं उभ्या आयुष्यात? वा, तुमचा मेवणा नाही झालो काय? अरे वा, काहीतरी काय बघा. छान जोडी जमली घरात. मामाच्या हातात पत्ते, भाच्याच्या हातात रॅकेट. आनंद आहे. आवी आला की नाही अजून? आलाय ना, एक मॅच आणि एक मन जिंकून आलाय. अरे हो, तुम्हाला सांगायला विसरलो. तुम्हाला एक पत्र आलंय. थांबा जरा देतो. पत्र? हे घ्या. कोणाचं आहे? आता ते उघडून वाचल्याशिवाय कसं काय करणार? एक पद्धत असते ना, पत्र उघडून वाचायचं मग कळतं. कळलं. तुम्ही हे वाचा, तोपर्यंत मी जरा जाऊन येतो. आता कुठं निघालात? काय, पत्त्याचा जोड जुना झाला, हा फेकून देतो आणि नवीन घेतो. या टाळी द्या हो, पैसे नको. तुम्हाला वाटलं मी पैसे मागतोय काय? माझ्याजवळ आहेत ना. तात्यासाहेब रेगे येत्या आठवड्यात नाईनाला घेऊन चला, तयारीला लागायला हवं. असल्या अहो कसल्या काय? काय? किती वेळ, किती वाट बघायची? काय झालं माहितीये का? माझा आवडता हिरो गोविंदासारखा दिसतोस ना, म्हणून मी फॅन आहे त्याची. हे हा? पण मी तुला का आवडते? तू मंदाकिनी सारखी सुंदर दिसतेस ना, म्हणून. मला एक सांग, तू इतका वेळ का लावला माझ्या प्रेमाला होकार द्यायला? अवी, हा, रोमांस मध्ये हा. पटकन होकार दिला की मजा येत नाही. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे एखादा चित्रपटातल्या प्रमाणे थोडासा रोमांस, थोडस हसणं, थोडस रुसणं, थोडस नाही. हे सगळं यायला पाहिजे. सोड ना. आयला आहेत वाटतं इथे. मामा आला. हा माझा मामा. मी माझा मामा, याचा मामा. वी आर फ्रेंड्स. Friends. मामा, बरं झाला तू आलास ते. नाही, मी तर आल्यान जर तुम्हाला बरं वाटलं असेल तर मी रोज येईन. काय का? मामा, ही अलका काय आहे की नाही मी वर्णन केल्याप्रमाणे सुंदर?
हा? तू वर्णन केलं काय तू वर्णन केल्यापेक्षा जास्त सुंदर आहे लाजली मग लाजली आहे, नक्कीच असणार आहे. लपवून मामा या बाबतीत फारच विनोदी आहे. पहिल्यापासून आता तसं नाही, पहिल्यापासून. मामा आई त्याच्याने ही मुलगी पसंत पडेल की नाही अरे येड्या, आई तात्याने ही सून म्हणून पसंत पडायला पाहिजे, हा. मंदाकिनी म्हणून नव्हे. हं. जसा हं. तू हिच्या बापाला जावई म्हणून पसंत पडायला पाहिजे, वा, मला. गोविंदा म्हणून नव्हे. म्हटलं बघितलं? आम्ही आता निघतो हा? चल तुला सोडतो. चल. तुला नाही रे हिला. हिलाच म्हणतो मी, तू काय मला सोडणार? जा चल. जा. घरी जा म्हणजे कळेल मंदाकिनी म्हणजे काय. सौभाग्यवती भाऊ, उठ पोरी, ये बस. अरे सदा बस ना, बसा ना. आणि बरं का सदा, ही नयन आता मोठी झाली आहे, पण ही चिमुरडी असताना मी तुमच्याकडे यायचो त्यावेळी माझ्या मांडीवर येऊन बसायची. हो ना, आणि तुम्ही सुद्धा भरपूर खाऊ घेऊन यायचात तिच्यासाठी. हो, आणि त्यावेळी आबा मला म्हणायचा, हं. तात्या सुनेचे फार लाड करू नकोस, नाही तर डोक्यावर चढून बसायची. काय नयन, आठवत आहे ना? तुझा बाप आबा मोठा उमदा मित्र, आज तुमच्या रूपानं मला माझा मित्रच भेटला. आता तुम्ही हिला सून म्हणून पदरात घेतलीत की सर्व काही भरून पावेल. हो, पण अविनाशची संमती. ती त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी, तो माझ्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही. मुली, आजपासून तू या घरची झाली. या घराचा लौकिक, इज्जत, वैभव तुझा आहे. इथं तुला ममता मिळेल, प्रेम मिळेल. मामा मिळेल. ताई नीट बघून घे सुनेला. हो, नाही तर तुम्ही सासवा नंतर दोष काढत बसता सुनेंचे, आणि परिणाम आम्हाला बघताय काय. काहीतरीच बोलू नकोस. खरं नाणं तेव्हाच लक्षात येतं. काय कमी आहे तिच्यात? सुंदर आहे, शिकलेली आहे, भरतकाम विणकाम सुद्धा येतं. आणि कळलं का, नृत्यही चांगलं करते. खूप बक्षिसे मिळवले तिने. पाहिलंस, बायका नुसत्या डोळ्यांनी परीक्षा करतात. आणि जन्मभर डोळे वटारीत राहतात. अहो, सून आल्याच्या आनंदात चहा द्यायला विसरा. आणते. हा तुम्ही बसा, मी आणते. अगं तू आज पाहुणी आहेस ना, मी आणते. बिस्किट पण चहा बरोबर आणेल, आणेल चहा आणेल. तुम्ही फक्त पडत्या फळाची आज्ञा घ्या. हा, एकदा या घरात आल्यानंतर राबायचंच आहे जन्मभर. हा, धुणी भांडी वगैरे. अलका, कुठं निघालीस? मैत्रिणीकडे. आत्ता कुठेही जायचं नाही. पण डॅडी मी. आज रमेश येणार आहे. कोण रमेश? कॅप्टन रमेश, ज्याच्याशी तुझं लग्न ठरलंय. तुला पाहायसाठी बोलवलं मी त्याला. नाही डॅडी नाही, मिलिटरीतल्या माणसाशी लग्न करायला मला नाही आवडणार. तुझ्या आईला आवडलं, तुलाही आवडेल. पण डॅडी मी. यू विल लाईक इट. देशासाठी प्राण पणाला लावून लढणारा जावई निवडलाय मी. काय ध्यान आहे, बघतोय का? प्लीज कम इन, कम इन. हा, मी ओळख करून देतो. अलका, हे कॅप्टन रमेश. हॅलो. आणि ही माझी लाडकी मुलगी अलका. प्लीज सिट डाऊन. थँक्यू सर. एक्सक्यूज मी, मी जरा फोन घेतो. शुअर. म्हणजे डोंट वरी, वरती जाऊन घेतो. कुठल्या एरियाला तुम्ही? सेकंड इयर. नाही म्हणजे सायन्स की आर्ट्स? आर्ट्स. आर्ट्स, वा. म्हणजे कलाप्रेमी. खूप साहित्याचं वाचन झालं असेल नाही तुमचं? आजपर्यंत वाचलेल्या साहित्यापैकी कोणतं साहित्य जास्त आवडतं तुम्हाला? रसरंग, जी, चांदणी, स्टार्डस्ट. पुरे 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 पुरे. म्हणजे एकूण चित्रप्रेमी आहात तुम्ही तर. मला तशी सिनेमा पाहण्याची फारशी आवड नाहीये. अर्थात तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुमच्या हौसेका तर मला बरेच सिनेमा पाहावे लागणार असं दिसत. डोंट वरी, मला आवडेल ते. कारण तुम्ही सिनेमा पाहत असताना मी पाहणार आहे तुमचा सुंदर चेहरा. अँड आय लव्ह दॅट. अलका, अगं त्याला टेरेस गार्डन मध्ये घेऊन चालला. लेट हिम रिलॅक्स. पण मामा हे कसं शक्य आहे?
तात्याने माझं लग्न ठरवलंय आणि मला न विचारता. आता तूच बघ म्हणजे झालं. ह्याला काय अर्थ आहे काय? काय मामा, काय तुला माहितीये माझा अलकार प्रेम आहे. करेक्ट, एकदम करेक्ट. पण त्यांना अजून मान्य नाही ना. म्हणून काय झालं मला हे लग्न मान्य नाही. आणि का करावं? आणि तू का करावं? मग? अजिबात करू नकोस. हा. तरीही त्यांनी पसंत केलेल्या मुलीला तू पाहावंस असं वाटतं. मग मामा, हा. मी पसंत केलेल्या मुलीला त्यांनी का पाहू नये? करेक्ट. काय करेक्ट? अगदी बरोबर आहे तुझं. काय बरोबर आहे? का बघू नये? मग? पण तुझा संसार सुखाचा व्हावा असं कुठंतरी त्यांना वाटत अरे असावं. छोड यार. ही आई वडील मंडळी मग? हेच करतात. नाही ते काय? स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मुलांवर जुलूम, अन्याय. करेक्ट. काय करेक्ट? अगदी बरोबर आहे. काय बरोबर आहे? अन्याय अजिबात सहन करू नकोस. मग? तरी पण एकदा तू तात्यांना भेटावंस असं वाटतं. अरे सोडतो की काय? सोड नको अजिबात. पण मामा, हा. मी तुला सांगून ठेवतोय, सांग. मी लग्न केलं तर फक्त अलकाशीच करीन. करेक्ट. काय करेक्ट? अगदी बरोबर आहे तुझं. काय बरोबर आहे? लग्न करायचं तर अलकाशीच कर. हा. हा. जातो मी. जा. अलकाशी लग्न करतोय. मग मी कशाला इथं? आज स्वारी खुशीत दिसते. हा. घरून परवानगी मिळाली वाटतं. नाही, परवानगी मिळाली नाही म्हणून मी खुशीत आहे. संघर्ष. काय संघर्ष? परवानगी मिळाली नाही म्हणून संघर्ष. अच्छा अच्छा. आता प्रेम करायचं म्हणजे संघर्ष हवा. हा हा मग गावी हा. घरामध्ये ती भांडणं, हा. ते वादविवाद, हा. आणि म्हणून घरदार सोडायची तयारी हवी. करेक्ट. ती तयारी करूनच मी आलेलो अय्या हो. आहे. मला एक सांग, तुझा बाप काय म्हणाला? हा? आपलं तुझे वडील काय? सगळे वडील सारखेच. हम्म. अरे त्यांनी माझं लग्न त्या कॅप्टनशी ठरवलंय. नाही म्हणजे आयुष्य आपलं आणि त्याचं भवितव्य ठरवणार ही वडील मंडळी, आणि ते सुद्धा आपल्या संमतीशिवाय. बर ना. बाप लोकांना एकदा धडा शिवायलाच हवा. कसा? तोच तर मी विचार करतो. असं करावं का तसं करावं? आयडिया. हा. मी असं करतो, काय? मी माझ्या वडिलांशी बोलून बघतो, हा हा. आणि त्यांनी जर परवानगी दिली नाही ते मग काय करायचं? तर आपण पळून जाऊन लग्न करायचं. ओके? ओके. प्रॉमिस. धिंगणना 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 कोल्याची पोर घाली धिंगाणा. कोल्याची पोर घाली धिंगाणा. धिंगणना 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 कोल्याची पोर घाली धिंगाणा. धिंगणना 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 पोर घाली धिंगाणा. मला देशील का तार चौघा मंदी हात घेशील का हाय मी शरणी किती करू तुझी मन धरणी. आधी जाऊन भेट माझ्या आईशीला भेट माझा बाप हाय नातवा आता उठा की हो उठा पोरीच्या बाबा. बघा जावई आला थोडं बोला मग झोपा. आता उठा की हो उठा पोरीच्या बाबा. जावई आला थोडं बोला मग झोपा. मुझे किसने जगाया? ताराची लेख लाखात एक तुझ्या या सोंगाला भुलायची नाही. जावई हवा करोडपती तुझ्या ती संगीन ये याची ना. ताराची हात एक छाया सोंगाला भुलायची नाही. जावई हवा करोडपती तुझ्या ती संगीन ये याची नाही. चाललास कुठं? माझं बी कोण ऐकून झाला. गाडीनी बंगला देशील हो बाई हो बाई हो. पुतल्यानी पाटला घेशील हो बया हो बया हो. आई दोन आई पोराचं धनगर, संघाचं तुझं
पंचांग बघणं चाललं वाटतं. हो. आवीच्या लग्नाचा मुहूर्त बघतोय. सापडला का? सापडेल. सापडेल. तुम्ही पत्ते घ्या. हं? आणलेत का? आणलेत की? हे काय केव्हाच आणले? पैसे ताईकडून घेतले आणि कोण देणार? वाटलंच होतं. मामा याला काही सांगायचंय. सांगायचं नाही, बोलायचं आहे. बोलायचं याला काही बोलायचंय. बोल. बोल. तात्या अलका फार चांगली मुलगी आहे. आता याल का कोण? कॅप्टन देशमुखांची मुलगी. आमचं दोघांचं प्रेम आहे. मी तिला लग्नाचं वचन दिलेलं आहे. आता फक्त तुमच्या संमतीची गरज आहे. मिळणार नाही. मी तुझं लग्न ठरवलंय. पण मला न विचारता. तुझ्या जन्मा अगोदर विचारलं नव्हतं हे तुला. बघा त्याचा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. त्याआधी मी तुला सांगतो ते स्पष्ट ऐकून घे. मी ठरवलेल्या मुलीशीच तुला लग्न करावं लागेल. आणि हे तुला मान्य नसेल तर घराचा दरवाजा उघडा आहे. समजलं? अरे असा हट्ट बरा नाही. हट्ट तात्या करतायत वडीलकीच्या जोरात. अरे तू सुखी व्हावस म्हणून धडपड चालली ते. हा, मला माहितीये त्यांना द्वेष वाटतो तरुणांच्या प्रेमाचा. कारण स्वतःला कधी प्रेम करायला मिळालं नाही. पण संसार केलाय त्यांनी हा, आणि प्रेमही केलं तुझ्यावर. म्हणून तर माझ्यावर जबरदस्ती करतायत ना. पण मी सांगून ठेवतो, जिच्यावर माझं प्रेम आहे तिच्याशीच मी लग्न करणार. करेक्ट. बघ, आणि त्यासाठी मला घर सोडायला लागलं तरी हरकत नाही. करेक्ट. 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 बघ, माणसानं सगळं काय सोडावं हा. पण आपलं तत्व सोडू नये. मग? आणि समोर आलेला चहा सोडू नये. हा, हा. घेतोस चहा? घेतोस? घे ना घे. चांगला आहे बघ. मुद्दाम ताईने करून आणलं. प्या प्या, तुम्हीच प्या. आहे तो सुद्धा ढोसा. तुझी पण कमालच आहे. काय झालं? त्याला समजायचं सोडून उगाच चिडवलं. अगं या रोगावर हाच उपाय आहे ताई. तू काय काळजी करू नकोस. काय रागाच्या भरात तो जेवायला पण यायचा नाही. हा जेवायला येणार नाही? अगं जेवणाशिवाय त्यानं केलं काय दुसरं? मी नक्की सांगतो हा जेवायला येणार. अगं हल्लीचे प्रेमवीर पोट सांभाळून प्रेम करतात. मला विचार. तुझं आपलं काहीतरीच. माझं आपलं काय? तुला काय पटतच नाहीये. दुसरा कुठलाही मार्ग नाही. यावर फक्त एकच उपाय आहे. तो म्हणजे आपण पळून जाऊन लग्न करायचं. करेक्ट. आणि त्याशिवाय आपलं प्रेम सफल होणार नाही. माझंही मत तेच आहे. मग ठरलं तर ठरलं. मामाला वाटतं. मामाला खड्डा आहे मोठा. मामा, बरं वाटलं तू आलास ते. नाही मी आला की तुला नेहमीच बरं वाटतं. ही कोण? ही आहे होय. मला वाटलं काय ती. मामा, आम्ही पळून जायचं ठरवलंय. कॉलेजच्या शर्यती जवळ आल्या काय? नाही पळण्याची प्रॅक्टिस कर. आम्ही पळून जाऊन लग्न करणार. हा पळून जाऊन. गुड आयडिया. बघ, व्हेरी गुड. पाहिलंय? पाहिलात? पाहिलंय? बापा बापा बापा. मामाचा मला नेहमीच पाठिंबा असतो. तू असं काय करत असलास की मामा नेहमी पाठीमागेच असतो. हा? ए, पण डॅडी, डॅडी त्यांना काय झालं? त्यांच्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे. मग हा गोळ्या. हा? बंदुकीच्या गोळ्या केला काय? मामा, हा? बंदुकीच्या गोळ्या म्हणजे लिमलेटच्या गोळ्या वाटल्या की काय तुला? हा. अवी, हा? या मोठ्या माणसानं आपल्या भावना कळणार तरी काय कळत नाही या मोठ्या माणसाला. येस, आपण मरूनच जाऊया. ते पण कसं? कसं? हा, आपण आत्महत्या करूया. ते बरं पडेल. ए, पण आत्महत्या सुसह्य हा, हवी. तेही नाही बरोबर का? आहे. आत्महत्या सुसह्य व्हायला पाहिजे. कारण आत्महत्या मग तुम्ही मरणार तरी कसे? मरणार आम्ही काही तुला का? नाही, त्याचं काय? तुम्ही तर लवकर मेला नाही तर बाकीच्या ना त्रास. आयडिया. आयडिया. काय? आपण विष घेऊन मरूया. Correct. ओके. मी एका मिनिटात येतो. तू कुठे झाला? विष आणायला जातो ना. अरे, एक चांगलंस विष घेऊन येतो दिसायला. दिसायला? अरे हो पण जर विष मी आणलं तर आणायचं कुठं? तू हिच्या घरी ये. तिच्याकडे. काय मामा, किती उशीर केलात? की या या तोंडाने काय ते बोल ना. सारखे हातवारे काय करतो? काय कळतच नाही काय बोलतो ते किती काय. उशीर केलास? कुणी? विष कुठे आहे? ठीक आहे आणली ना. अरे वा. ग्लायकोडिनची बाटली. बाटली ग्लायकोडनची पण आतमध्ये विष आहे. ओ, म्हणजे घेणाऱ्याला कळलंच नाही पाहिजे आपण काय घेतलं आणि मरणाऱ्याला कळलं नाही पाहिजे आपण केव्हा मेलो. आपण इथे गेला उघड्यावर आणि कोणीतरी पटकन आलं म्हणजे मग अरे कोण आहे? अरे असं नाही. अरे हिचा बाप, आपले हिचे वडील गेले बाहेर गावी. काय हरकत नाही. हिचा बाप त्याला काय कळत. आणि बेलाला आम्ही पिक्चरला पाठवलंय. मग काय हरकत नाही. प्राणघातक विष आहे. बर, सांभाळून घे. पटकन मेलास तर काय सांगता येत हे विष मी टॉनिक म्हणून घेत नाही. काय सांगतेस मोठा अगदी? नाही. समजा तर मेला तर माझ्यावर नाव घ्याल. इकडे आण. काय काय चाललंय?
तसे नको उमटाल त्याच्यावर. माराल तुम्ही, माझ्यावर नाव घ्याल. तुम्ही मला मागा देता, मी काय झालं? काय गंमत आहे ना? काय गंमत आहे? तुझ्या घरी तुझ्या लग्नाची तयारी चालली आहे. तू इकडे विष पितोय. तुझ्या आई वडिलांनी पसंत केलेली मुलगी सुद्धा फार गोड आहे रे. हा, आता तिला प्रेम करता येईल की नाही सांगता येत नाही, पण संसार मात्र चांगला करेल. जिला प्रेम करता येत नाही ती संसार काय करणार? अच्छा, इथेच तर तुम्हा लोकांचं चुकतं. कॉलेजच्या कोर्सेस सारखे प्रेम आणि लग्न हे दोन वेगवेगळे कोर्सेस आहेत. संसार हे एक सायन्स आहे. नॉनसेन्स. इट इज कॉमन. प्रेम म्हणजे काय कधी तुला कळलेलं? मला कळेलच. तुला कळलं? अरे रिकाम टेकड्या मनाचा साळा म्हणजे प्रेम सांगतोय मला. लैला मजनू, शिरी फरहाद यांच्या प्रेमाला तुम्ही चाळा समजता? त्याचं काय प्रेम होतं? हं? अरे त्यांचं जर लग्न झालं तर रात्री घटस्फोट घेतला असता. असं तुला वाटतं रे? जर लग्न झालं असतं तर तुम्हाला असंच वाटलं असतं रे. प्रेमात भूक लागत नाही, तहान लागत नाही, पण रोजच्या कटकटीत भूक लागते, तहान लागते. नाही, मी काय जगण्यासाठी श्रमही करावे लागतात. प्रेमाच्या दुनियेत घरवाला नसतो, कोळसेवाला नसतो, इन्कम टॅक्स नसतो, साधा सेल्स टॅक्स सुद्धा नसतो. अरे जाऊ दे रे, आता मरताना तुम्हाला उपदेश करून काय उपयोग आहे? तेच म्हणतो ना. ठीक आहे ना, वर. वर म्हणजे आता वीज घेतल्यानंतर तुम्ही वर नाही का जाणार? मी खालीच राहणार. लवकर ये वर. येतोय, पण मला थोडा वेळ लागेल. का रे का? बाकीच्या लोकांना अजून विषय द्यायचे आहेत ना, फक्त तुम्हीच आहात काय? या आता या. या. चलो चलो. बैठिए मेम साहब. बैठो. विष पियेंगे, विष पियेंगे. हे काय गंमत येईल नाही? गम्मत? अगं मज्जा येईल, मज्जा. हे काय मजा येईल ना? चलो चिअर्स, चिअर्स. हे माझ्या क्लासमध्ये जास्त आणि तुझ्या क्लासमध्ये कमी का? चल चल बरोबर कर. चल. ओय, काय वागते कशी? मग? बस. हा, आता एवढं. बरोबर आहे. आज हम मरेंगे. हे मरेंगी म्हणजे मरायचं ना? तू पिऊन मग मला चव सांग ना. तू पी ना. खरंच काय? प्रेमासाठी बरोबरीनं मरण्यात किती काव्य आहे नाही? हो ना, आपण गेल्यावर आपल्या घरातल्या मंडळींना पश्चाताप होईल. तुझ्या बापाचं काही सांगता येत नाही, पण बाकीची हजारो मंडळी आपल्या अशा समाध्या बांधतील. ए आपल्याला ते बघायला मिळालं तर काय मजा येईल नाही? हे काय आपण मेल्यावर आपली समाधी आपण कशी काय बघणार? तू म्हणजे ना आई शपथ माठ आहेस. काय? जाऊ दे, मरताना कधी रागवू नये म्हणतात. पण काय गंमत येईल नाही? कसली? आहा, आपण दोघे असे हातात हात घालून मेलोय. वा, आपले आई वडील तिकडे ढाय मोकलून रडतायत. वा. काय दृश्य आहे. अगं बघतीयस काय? ये अशी. हा, आपण मरूया, मरूया. थांब, मला पिऊ दे. ए मला पिऊ दे. थांब काय? ए मला पिऊ दे ना. आवडण्यासारखे. अगं बाई. आता कोण आलं मरायला? आम्ही मरत असताना. उफ. काय ग, तू कशाला आलीस? किती झाले जाणा? टेबलावर माझी पर्स रावली. घे. बरे बाय. वता वच ग बाय वच. कोण होतं ग तडफडायला? आमची मोलकरीण रे. आता नवीन विष कोण आणून देणार? मला असं वाटतं आपण मरू नये असं देवाच्या मनात असावं. हो रे, मलाही असंच वाटतं. मला जे वाटतं ते तुला कसं काय वाटतं? बघ ना. काय बघ, याशी बोलण्यात काय अर्थ नाही. पण हा. समजा आपण जीव न देता वडीलधाऱ्या माणसांचे डोळे उघडले तर? ते कसं शक्य आहे? म्हणजे बघ, माझ्या प्लॅनिंग प्रमाणे आपण लग्न करायचं. हा नाही म्हणजे घरच्याने ठरवल्याप्रमाणे लग्न करायचं. हा. मी माझ्या बायकोला सुख देणार नाही येऊ नकोस. आणि तूही तुझ्या नवऱ्याला सुख द्यायचं नाही. देणार नाही. शाबास. आयडिया. मग तुझी बायको रडत माहेरी पळून जाईल. परफेक्ट. आणि माझा नवरा फ्रंट वर पळून जाईल. करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. मग ही गोष्ट घटस्फोटापर्यंत जाईल. हा. मग तुझा बाप आणि माझे वडील या दोघांनाही कळेल की दोन प्रेमींच्या आड आलं की की 4 कुटुंबांचा कसा सत्यानाश होतो ते. डन. डन. या.
ए ए आजपर्यंत सौंदर्याबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण आज आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय. सुंदर आहेस तू, खूप सुंदर आहेस. अगं मी तुझ्याबद्दल म्हणतोय. आय लव्ह यू डार्लिंग, आय लव्ह यू. ए जवळ ये ना. इश्श, काहीतरीच काय.
तुम्ही केव्हा आलात? तब्येत बरी नाहीये का? तुम्ही लांबून बोलात तरी ऐकू येईल मला. तुम्ही बायकोला कोणी अवसव करत? बायको? कोण कोणाची बायको आणि कोण कोणाचा नवरा? बाहेरच्या जगापुरते आपले पती पत्नीचे संबंध आहे. एरवी तुझा माझा काहीही संबंध नाही. म्हणजे हेच की वडिलांच्या हट्टामुळे आपलं लग्न झालेलं आहे. माझं प्रेम दुसऱ्यामुळे आहे. नका हो, तिला नसली कठोर थट्टा आज तरी करू नका. थट्टा? ही थट्टा नाही, सत्य आहे. आणि हे सत्य तुला कान उघडे ठेवून ऐकावं लागेल आणि डोळे उघडे ठेवून बघावं लागेल. निदान आजच्या रात्री तरी असं नका हो बोलू. यानंतरच्या सगळ्या रात्री अशाच जाणार. माझं प्रेम तुला कधीही मिळणार नाही, समजली? मी तुम्ही बायको? नवरा असूनही विधवेचं जीवन जगावं लागणार आहे तुला. पण माझा काय अपराध आहे म्हणून ही शिक्षा तुम्ही मला देताय? तुझ्यामुळे आमच्या प्रेमाचं स्वप्न उद्ध्वस्त झालंय. संसाराची एवढी उमेद बाळगून पाऊल टाकलं मी. अजून हळद सुद्धा निघाली नाही माझ्या अंगातली. अन्याय नका हो करू माझ्यावर. अन्याय? हा अन्याय नाहीये, सूड आहे, सूड. माझ्या वडीलधाऱ्या मंडळींवर काढलेला. आणि तू ही लक्षात ठेव, या 4 भिंतींच्या आड मी तुझा कुणी नाही आणि तू ही माझी कुणी नाहीस. ताई, काय रे दादा, अगं मी निघतोय आता. इतक्या लवकर? अरे राहा की 2 दिवस. अगं सुनबाई, तेच म्हणत होते मी. अरे सदा, राहा की 2-4 दिवस. हे घर परक काय तुला? तसं नाही आई, पण तिकडची कामं खोळंबून राहतील माझी. बरं बाबा, कामाच्या आड येणार नाही मी. सुनबाई, बघ हो त्याच्याकडे. मी जरा बाहेर जाऊन येते. ताई, तुला सत्तेचं घर मिळालं, खूप आनंद झाला मला. तुझ्यामुळे दादा. अरे आई वडिलांनंतर तू लहानाची मोठी केलीस मला. वडिलांसारखा प्रेमळ सासरा, आईसारखी प्रेमळ सासू आणि ताई अविनाश सारखा सुस्वभावी पती. खूप समाधान वाटलं मला. काय झालं ताई? अरे कसं मनावर जास्त झालं की ते डोळ्यातून पाझरतं. ताई, अविनाश काही बोलले का? नाही रे, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आमच्या भावी संसाराबद्दल आम्ही रात्रभर बोलत होतो. रात्र संपली पण आमचं बोलणं संपलं नाही. अरे अशी पहिली रात्र कोणाच्याही वाट्याला आली नसेल. काय झालं ताई? बाबांची आठवण झाली. ते हवे होते रे आज हे सुख पाहायला. ते जाऊ. तू चहा वगैरे घेतलास ना? हो. सगळ्यांना भेटलास ना? हो, फक्त अविनाश तेवढे नाही भेटले. अरे बरोबर आहे, ते सकाळीच बाहेर गेले टेनिस खेळायला. बरं ताई, मी निघतो आता. माझा निरोप सांग त्यांना. परत केव्हा येणार? अगं ते आता तुम्हा दोघांच्याच हातात आहे. म्हणजे मी परत या घरात येणार तो माझ्या भाच्याच्या बारशाला. चल, काहीतरीच. ताई, मी निघतो आता.
मामा, मला नाही जगायचंय. का नाही जगायचं? मला मला नाही जगायचंय. मला माहितीये तुला का नाही जगायचं ते. तुमचं काल रात्रीचं सगळं बोलणं मला ठाऊक आहे. पण जीवन हे सुरू होतं ते संपण्यासाठी, संपवण्यासाठी नाही. पण मामा तुम्हीच सांगा, काय अर्थ असला जीवनाला? आहे नाही ना आहे, आणि त्याला अर्थ आपण लावायचा. तुझी काही चूक नसताना ही शिक्षा का करून घेतेस तू स्वतःला? मग मी काय करू मामा? ताठ मानेने उभी राहा. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना कर आणि दाखवून दे सगळ्या जगाला की तू एक वेगळी स्त्री आहे. मामा, नाही ना, नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांचा जमाना गेला आता. उलट नवऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या स्त्रियांची गरज आहे आता. आणि तशी स्त्री तू हो. काय मामा, तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. प्रयत्न केल्यावर योग्य मार्ग सापडेल. हा मामा आहे ना तुझ्या पाठीशी उभा. काही काळजी करू नकोस, मी सांगेन तसं वाग. आणि एक दिवस बघ, हाच नवरा तुझे पाय धरत येईल. आहे तयारी? बोल 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 बोल. हा हा हा. ए, हस ना. हस ना. हा? 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 नाही ना, मी तुझी शैरा होऊ देणार नाही. माझं काय झालं तरी चालेल, पण मी तुझी शैला होऊ देणार नाही. काय? शैला, शैला? काय झालं शैलाला? सासरी तिचा खूप छळ व्हायचा, आणि विशेष म्हणजे तिच्या नवऱ्यानं घरात रखेल आणून ठेवले. आव सोडा की. काय गं भावाने, चहा झाला की नाही अजून? हो, पण झालं की तुम्हीच त्यांना देऊन या. नाही, तुझ्या धन्याला मला चहा द्यायला सांगतेस? सासूबाई, आजपर्यंत तर मी ऐकत आले होते की माझ्या धनीचं प्रेम दुसऱ्या मुलीवर होतं म्हणून, पण आज ते तिला घरीच घेऊन. माझा राजा बाहेर फसला त्याला कारण तूच. उलटे तुझ्यातच काहीतरी कमी असलं पाहिजे. जा, जास्त बोलत बसू नकस. चहा गरम कर, नाही तर पाठीवर गरम चटके कसे मिळतात ठाव आहे ना तुला. सोडा म्हणते ना, बायको बघल ना तुमची. अगं तिनं बघावं म्हणून तर तुला इथं आणली. हा अगं, तुला कायमची या घरात आणण्यापूर्वी तिच्या डोळ्याला सवय नको का व्हायला? हा खरंच? हे बेशरम, चहाचा कप तिच्या हातात द्यायचा. तिला स्वतःचे हात आहेत ना. हा? लय मस्ती चढली भाई. चहाचा कप तिच्या हातात दे. नाही देणार? मी काय म्हणतोय, चहाचा कप तिच्या हातात दे. तू हो ग बाजूला, ऐकलं नाहीस का? चहाचा कप तिच्या हातात दे. नाही कशी देणार नाही तेच बोलतो. चहाचा कप तिच्या हातात दे. आणि या त्रासानंच तिने 2 दिवसापूर्वी स्वतःला जाळून घेतलं. महेश, महेश, सोड मार, महेश. आता फार उशीर झाला. हा, खरंच उशीर झाला. मागं एकदा उशीर झाला होता तेव्हा तिचं लग्न झालं होतं. आता उशीर झाला तर राजा. अगं इथं काय करतेस? आयुष्यमान भव. नाही, जरा खोली लावायची होती म्हणून थांबले होते. ते नंतर कर. तू आधी खाली चल पावसून बाई. एक सांगू तुम्हाला? सांग ना. तुम्ही मला सुनबाई नका म्हणू. नुसतं नाही ना. बर, मग तू सुद्धा मला सासूबाई नाही म्हणायचं.
आई म्हणायचं. आई. लक्ष्मी, ए सुनबाई, काय झालं काय? अरे लक्ष्मी आणि सुनबाई गेल्यात कुठे? एवढंच ना, तुम्ही एवढ्या जोराने कोकललात की मला वाटलं काय आग बीग लागली की काय. ते काम तुझं आहे, माझं नाही. काय झालं? हात कशाला मारताय? अहो कुठे गेला होता तुम्ही? अहो नैनाजवळ बोलत बसले होते. काय ग नाही ना, तुझ्याजवळ एवढी कसली जादू आहे की जो येतो तो तुझ्याच खोलीत चिकटून बसतो? नाही तुम्ही बसा. बरं, तुझ्या या जादूचा प्रभाव अविनाशवर पडला की नाही? काय ग नैना, काल रात्री अविनाश भांडत होता तुझ्या. नाही, पहिल्या रात्री कधी कोण भांडतं काय? तुम्हाला जास्ती माहिती असेल. पण मला तर रागारागाने बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. टीव्हीवर नाटक लागलं होतं. वाट चुकलेले नवरे नाटकाचं नाव होतं, होय ना? आमचे चिरंजीव सकाळी उठून गेलेत कुठे? टेनिस खेळायला गेले सकाळी सकाळी. चल नैना, अभि आला की चहा नेऊन दे. काय तुम्ही अजून मोकळे कसे? पत्त्यांचा डाव रंगलेला दिसत नाही अजून. पत्त्यांचा जोड जुना झाला ना. मग काय नवीन आणून देऊ? ते मी तुम्हाला सुचवणारच होतो, आत्ता सुचवणार होतो. काय म्हणायचंय काय तुम्हाला? मेवणा. आता बायकोच्या भावाला मेवणा नाही म्हणणार, दुसरं काय म्हणणार? आले टेनिस कुमार आले. रागाने बघतायत, हरलेले दिसतायत बहुतेक. हॅलो, अभि बोलतो. ए. कोण अलका? आपला शत्रू काय आपला शत्रू? हा, म्हणजे नाही ना, माझी नावाची बायको. अगं काल रात्री काय झाडलंय माहितीये तिला, साफ सांगून टाकलं तुझा माझा काय संबंध आहे. हा हा? हो हो, आपण संध्याकाळी नेहमीच्या जागी भेटूया. तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. मस्त साडी. वाव, साडी आणलीस? ए तू लवकर येशील ना. एक मिनिट. हे बघ, आपण संध्याकाळी भेटूया. बाय बाय. आईनी चहा तू आणलास? घरात दुसरं कोण नव्हतं? होतं ना, पण तुमच्या आईला वाटलं की मामा कुठे आहे? आहे इथंच आहे. तुला काय वाटलं गेला? ऐकतोय ना, तुझं सगळं बोलणं ऐकतोय ना. अरे वा, चहा वाटतं माझ्यासाठीच गेला असणार बहुतेक. वा वा, चहा काय किंवा संसार काय करावा फक्त बायकांनीच. बाकीच्या नुसतं आपलं हे काय पार्सल दिसतंय कसलं तरी. हा, ते बघूया. साडी आहे, साडी. मी कुठं म्हटलं धोतर आहे म्हणून? असू दे ना, मला बघायचं नाही. बा उघड का जरा, उघड. अरे ती साठी आणली आहे ना. पण नाही. मग लाजायचं काय ते तेवढं? ताई, भाऊजी, नको. अहो, तुमच्या मुलाने काय धमाल केली ती बघा. बघू, दाखवतो तर मी. माझं ऐकून तर घे. पण ताई, अरे तू भाऊजी, तुमच्या अरे मुलाने काय चहा धमाल केली तेवढी बघा. भाऊजी, ओ हे बघा काय झालं ते. ओ ताई, ए भाऊजी, ओ ताई, ए भाऊजी. काय झालं? अरे भाऊ काय झालं? अहो तुमच्या मुलानं कमालच केली आहे. म्हणजे काय केलं? अहो चक्क साडी घेऊन आलाय बायकोसाठी. नाही, पण त्यांना वाटलं माझ्यासाठी उगाच खर्च म्हणून तात्या रागवतील. हो. अरे कमाल आहे, बायकोसाठी खर्च नाही करायचा तर कोणासाठी करायचा? हो ना. हा. जा नाही ना, देवापुढे साडी ठेव आणि कुंकू लाव. आणि नेसून येऊन आम्हाला दाखव. आता अवीची पसंती म्हणजे चांगलीच असणार. हो. बघूया तरी अवीची पसंती. पण नवा जोडा सुरुवातीला लागतोही, थोडा कुरकुरतो पण. काय हवी? मी जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर निघालं? हो मग. अरे लग्न झाल्यानंतर एकट्यानं बाहेर फिरायला जाणं म्हणजे गुन्हा आहे. काय ताई? हो ना. हा. जा, नैनाला बरोबर घेऊन जा. त्या निमित्तानं फिरणंही होईल. का आता झालं एकदाचं समाधान? हो, पण सासूबाईंचं. तुमचं नाही झालं? अलकासाठी आणलेली साडी स्वतःहून मला खिजवल्याबद्दल? आता मला काय ठाऊक ही साडी तुम्ही अलकासाठी आणली म्हणून. आता कळलं ना? ठीक आहे, मी साडी सोडून ठेवते. आईने विचारलं तर सांगेन की ही साडी तुम्ही अलकासाठी आणली म्हणून. असं दे. मी अलकाला दुसरी साडी घेऊन येईन. अहो, काय? मी येऊ ना बरोबर? चला. किती उशीर केलास? नेहमीप्रमाणेच. अगं हे आमचं ध्यान बघ ना. बरं जाऊ दे, मी तुझी ओळख करून देतो. हे बघ, ही माझी बायको. हा? नावाची बायको ग, हं. नाही ना. अलका. अलका, मी कल्पना केली होती त्याहीपेक्षा तुम्ही खूप सुंदर. म्हणूनच अवी प्रेम करतो माझ्यावर. मग तुम्ही लग्न का नाही केलं? घरच्या लोकांचा विरोध होता. विरोधाला घाबरता ते प्रेम कसलं? हो,
तुम्ही तिला उपदेशाचे डोस पाजायची गरज नाहीये. उपदेश करण्याएवढी लायकी नाहीये माझी. बरं झालं कळलं ते. अलकाताई, तुम्ही एक स्त्री आहात. प्रेम सगळेच करतात, पण लग्न झालं की बायका पूर्वीचं सगळं विसरून आपल्या नवऱ्याबरोबर सुखाने संसार करतात. तुम्हीही करा आणि मलाही माझा संसार करू. ते शक्य नाही. अविनाश माझा आणि अविनाश अलकाताई, पुरुषाचं नाव मग तो प्रियकर असो वा पती, पोटात असावं, उठत नसावं. अबे उगा शहाणपणा शिकू नको. हॉट्टातच असावं आणि पोट्टातच असावं. आणि तुमचं तत्वज्ञान ऐकायला मी इथे आलेलं नाही. हा अरे हो अवी, हा माझ्या साडीचं काय झालं? हा हा ते साडी साडीचा गोंधळ झाला. मी विसरूनच गेलो आणायला. कमाल आहे ना तुझी. मी ठरवलं होतं ती साडी नेसून लग्नाला जायचं. लग्नाला कुणाच्या? अरे असं काय करतो? उद्या माझं लग्न नाही का? ओ हिचं लग्न आहे बरं का उद्या. तिन्हीचं लक्षात आहे ना. हं? काही काळजी करू नकोस. अवी पहिल्याच रात्री त्याला असा धडा शिकवते की डॅडी अलका, डॅडी तुम्ही कशाला आलात? मग मी येणारच होते. आता जस्ट 2 कोण तू? मी मी अविनाश. म्हणजे हिच्यावर प्रेम करणारा प्रिय करतो तूच का? ऍब्सोल्युटली राईट. लाज नाही वाटत असं बोलायला? अरे ते सांगितलं ना. गेले वाटतं दात घशात. दुसरी पडायचे तिथून सटकलेलं बरं. क्षमा करा त्यांना. कोण आहेस तू? त्यांची बायको. नादान नवऱ्याला चांगल्या बायका का मिळतात कोणास ठाऊक. आम्ही भारतीय जवान आहोत. स्त्रीला अभय देणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि तू तर मला लेकीसारखी आहे. मी समजूत घालेन त्यांची. मुदतीच्या तापासारखा असतो हा ज्वर. बरं वाटायला जरा वेळ लागतो. हुशार आहेस पोरी. संसार सुखाचा करशील. उद्या तुझंही लग्न व्हायचंय. हिची थोडी अक्कल तुला आली तर नवऱ्याला सुखी करशील. चल चल घरी. चल गाडीत बस. चल. फार बरं वाटत असेल नाही नवऱ्याची बेबरू झालेली बघायला. आपण एखादी गोष्ट ओढवून घेतली तर मी बघशिवाय तरी काय करणार. वा काय सुरेख बोलताय. चला घरी चला. त्यांना आली नाही का अजून? येईल ना, इतक्यातच येईल. हा इतक्यातच येईल. तात्यासाहेब, हा. तुम्हाला मला एक गोष्ट सुचवायची. हो मग सुचवा ना. हा तुम्हाला माहितीच आहे की नैनाला चांगल्यापैकी नृत्य करताय. बरं मग. हा लग्न झाल्यानंतर तिने शिक्षण सोडून दिलं. आता आपण जर तिला संधी दिली, आपण म्हणजे तुम्ही, तर मला वाटतं ती चांगल्यापैकी यश मिळवू शकेल असं आम्हाला वाटतं. आम्हाला म्हणजे पण मग आम्ही कुठे नाही म्हणालो. काय हो? हो ना, नृत्य ही चांगली कला आहे. तिची इच्छा असेल तर शिकू दे तिला पुढे. ताई, केवढं तुझं मोठं मन, तुमचं सुद्धा मोठं मन, केवढं तुमचं दोघांचं मोठं मन. काय झालं? झाली का तुमची सुरुवात? काय? त्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा. मग हे काय चाललंय तर? हा कामधंदा. कामधंदा कशाला करायचा? आणि मी कामधंदा केला तर तुमच्या नावाला काळीमा लागणार नाही काय? या घरात काय कमी आहे म्हणून मी कामधंदा करायचा? त्यातून मी घर मेवणा. हं? घर मेवणा म्हणजे घर मेवणा कळलं नाही ना. घर जावई या चालीवर घर मेवणा. हं. शहाण्यात. बघ तुझ्या नवऱ्यालाही कळलं मी शहाणा आहे म्हणून. तू सारखी माझी हजामत करत असते. काय अरे कुठे होता इतका वेळ? आम्ही तुमचीच वाट बघत त्याचं झालं होतो. फिरणं नाही ना? मजा आली. हा. आम्ही खूप फिरलो, हॉटेलात खाल्लं. यानं खाल्लं का? तुम्ही बसा बोलत. तुला एक गंमत सांगायची राहिली. काय? बस 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 बस. पहाटे मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडलं? कसलं कसलं? काय तो असा एक बागेत फिरायला चाललाय. अर्थात ही पण आहे तुझ्या बरोबर. काय असू दे असू दे. समोरून एक मिलिटरी ऑफिसर आला. तुझं आणि त्याचं काय बोलणं झालं कुणास ठाऊक, पण त्यानं खाड करून तुझ्या मुस्काडीत मारली. ठीक आहे मग. हो नाही 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 नाही. अर्थात पहाटे पडलेलं स्वप्न शक्य होण्याची शक्यता पण असते. या मिलिटरी ऑफिसर पासून सावध राहा. बाहेर जायचं झालं तर हिला बरोबर घेऊन जात जा. काय फरक पडणार आहे? नाही तर तो परत येईल आणि खाडकन मुस्काडीत मारेल. मामा खरी होणारी स्वप्न कशी काय पडतात कोणास ठाऊक. ऐकलत का? पोरीनं नशीब काढलं. घराण्याला साजेसा जावई मिळाला. आशीर्वाद द्या त्यांना.
डॅडी सुखी वा. रमेश, अरे चेंज करून घे. हो. डॅडी तुमच्या डोळ्यात अश्रू? लपवण्याचा प्रयत्न करीत होते, पण तुझी आई असती तर वियोगाचं दुःख आताच वाटून घेतलं असतं. डॅडी तुझी आई गेली आणि संसार संपला. मी जगलो तो तुझा संसार सजवण्यासाठी. फार चांगला नवरा मिळाला बेटा. सुखानं संसार कर. ते काय डॅडी आजच जाणार तुम्ही? थोडे दिवस थांबणार नाही? नो नो नो, यु नो, ड्युटी फर्स्ट. निघायचं ना? हो शुअर. नो आल कॅरी इट. रमेश, तुला एक गोष्ट सांगायची आहे. बोला. माझी मुलगी लाडावलेली आहे, जिद्दी आहे, फटकळ आहे. जरा सांभाळून घे. डोंट वरी, मी तुझी काळजी घेईन. चला. हॅलो. ओ कोण? अविनाश? अगदी वेळेवर फोन केलास बघ. आजची रात्र ना? हो हो, चांगली लक्षात आहे माझ्या. अरे तू माझी काही काळजी करू नकोस. त्या कॅप्टनच्या आयुष्यातली आजची पहिली आणि शेवटची रात्र ठरेल. का? ओके बाय. मधुचंद्राच्या आजच्या रात्री बाहेरच्या चंद्राची तरी काही गरज नाही. नाही समोर चंद्रासारखा साजरा मुखडा असताना तू असशील मनात, म्हणशील सैनिक कवी कधी झाला नाही अलका तू केलास. खरं सांगू, ज्या दिवशी मी तुझा फोटो पाहिला ना त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो. संसाराच्या सोनेरी स्वप्नाने मनात सुंदर घरट बांधलं. हा फोटो कोणाचा? अविनाशचा. कोण होईल? माझा प्रियकर. याचा अर्थ काय? अर्थ सोपा आहे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आहे नाही होतं म्हण. तो फोटो टाक बाजूला. शक्य नाही. काय? अलका वेडेपणा सोडून दे. हे बघ, तू पत्नी आहेस माझी. मी अजूनही विसरायला तयार आहे. आपण अजूनही जाऊ शकतो. नाही नाही, आता तर शक्य नाही. आपण दोघे पती पत्नी आहोत. तुमचा माझा काही संबंध नाही. काय? मी अविनाशी आहे. काय चाललाय काय हा तमाशा? हा तमाशा नाही, मी नृत्य शिक. होय काय? कोणी सांगितलं तुला हे? सांगायला कशाला हवं? मला आवडतं, मी शिकते. मास्टरजी. हे चूप आहे. एक वाजवीन ना. त्याला कशाला वाजवतोस? त्यापेक्षा तबला वाजव, पेटी वाजव. नाहीतरी तिला तुझ्या तालावर नाचायची सवय आहे. अरे काय चाललंय? काय कसला आरडाओरडा चाललाय? हा नाच तिला आधी बंद करायला सांग. अरे पण का? तिला चांगलं नाचता येतं म्हणून मीच तिला शिकायला परवानगी दिली, आणि त्यातूनच पुढे ती नाचाचे कार्यक्रम करून सामाजिक संस्थांना मदत करणार आहे. हे बघ, तिला जे काय करायचं ते करू दे, पण या घरात हा गोंधळ नकोय. ठीक आहे मास्टरजी. बोल कन्या. मी तुमच्या घरी येते, पण तिथेच रिहर्सल करूया. कन्या चालेल रे. बालको उठा. जय गुरुदेव. निंदा 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 मला वाटतं तू असं करायला नको होतस. होय नाही, मी काय करायला होतं हे मला जास्त चांगलं कळतं. तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस असं मला वाटतं. म्हणजे काय?
मास्टरजी एक नंबरचा चालू माणूस आहे. बायकांना पहिल्यांदा तो त्या तबल्याच्या तालावर नाचवतो, नंतर बायका या तबल्याच्या तालावर नाचतात. अनेक बायकांना आतापर्यंत फसवले. मला विचारून घे. हसू दे रे. फसून दे तर फसून दे, तुला चालतं तर मला काय करायचंय. पण तिला तुझी बायको म्हणून ओळखतात, तुझं नाव खराब होईल. मामा नंतर सांगितलं असं नको व्हायला म्हणून सांगतो. हो, नाहीतर मला विचारशील पेटवायला काडी आहे काय? नाही, मी बघतो. अलका किती साहेब? मला अलका हवी आहे. अलका अलका काय ओरडता कशाला? कशाला बोलवलं मला? मला चहा हवाय. बेलाला सांगा. मला चहा हवाय तो तुझ्या हातचा. बेला, किती साहेब? मला वाटतं उद्यापासून तुला रजा द्यायला. माझे किती चुकले? तुझं नाही चुकलं ग, पण मेमसाहेब घरात आल्यापासून तुझ्या हातचा अन्न मी किती दिवस. हा तेही खरे. हा बायलेच्या हातच्या जेवणाची चव किती निराळी. हे बेला, हे बघ, मी तुला तुझं मत विचारलं नव्हतं, समजले? 3 गुलाच्या जर तू चहा घेऊन आली नाहीस तर या पिस्तुलातल्या सगळ्या गोळ्या तुझ्या रिकाम्या डोक्यात उतरवीन. 1 नाही 2 नाही. आणि साहेब, तुम्ही खरेच तिका मारता अशिले? पिस्तूल रिकाम आहे. त्याला चहाचं काय झालं जरा बघून ये. बरे पळता. घ्या, झालं समाधान. हं? ते प्यायल्यावर सांगतो ना. चहा केलास की काढा केलास? काय झालं? बिलकुल साखर नाही चहामध्ये. मी भरपूर साखर टाकली होती. मग मी काय खोटं बोलतोय? जरा पिऊन बघ. हे काय भरपूर साखर आहे? असं अरे चहा खरंच गोड आहे की. हा, अहो मग मगाशी खोटं का बोललात? नाही, मगाशी कडूच होता, पण आता तुझे सुंदर ओठ त्याला लागले ना म्हणून गोड. मग तरी लग्नानंतर त्याचं काही सुख मिळालं नव्हतं आम्हाला. म्हटलं चला दुधाची तहान चहावर. पाहिलंच मामा, 8 वाजायला आले 8, तरी अजून नैनाचा पत्ता नाहीये. नृत्य शिकते ना, नृत्य. हा, मी तरी आता पाहण्याशी दुसरं काय करणार आहे. पण नृत्य शिकणं हे चांगलं आहे. काय चांगलंय? काय चांगलंय? वाईट आहे, मी तेच तुला सांगत होतो ना. हे तुझं एक बरं असतं. कन्या कन्या, वा 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 वा, अभिनंदन. काय सुरेल तोडा रमला. टनाक टनाक दिली. नैना थांब, कुठे गेली होतीस? तुम्हाला ठाऊक आहे, हा, पण इतका वेळ का लागला? त्या मनानं मी खूपच लवकर आले. परपुरुषाशी हात मिळवताना तुला लाज नाही वाटली? लाज? ज्याच्या हातात मी विश्वासानं हात दिला त्यानंच विश्वासघात केला. त्याला हा प्रश्न विचारण्याचा हक्क नाही. ना, तुझा पती असं तुम्ही मानता, मी मानत नाही. गुड बाय. नाही ना मामा. ऐकलंय ऐकलंय मी सगळं. ही सगळी त्या नाचाची शिकवण आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, तू सांभाळ. तिनं त्या नाचाच्या नादानं काय भलत सलत केलं तर तुझ्या अब्रूचं खोबरं व्हायला वेळ लागणार नाही. बघ बुवा. काय वाजतेस? ते राहू द्या देवच.
तुझ्या वडिलांचं पत्र आहे. आज दुपारी झालं पण तू घरात नव्हतीस. मोठ्यानं वाच. का? मी सांगतो ना, मोठ्यानं वाच म्हणून मोठ्यानं वाच. प्रिया, अलका आणि नवऱ्याचं नाव घ्यायला लाज वाटत असेल ना तर मी घेतो. रमेश, पुढं वाच. कामामुळे बरेच दिवस यायला मिळालं नाही म्हणून पत्र लिहितोय. तुझं लग्न झालं, संसार सुरू झाला आणि तुझ्या आईला दिलेल्या वचनातून मी मुक्त झालो. आता एकच इच्छा आहे की म्हणजे तुमच्या संसाराच्या वेलीवर एक फूल यावं. म्हणजे काय कळलं ना? पुढं वाच. या वयात एक नातू मिळाला तर माझा वेळ मजेत जाईल. लवकरच घरी येईन. तुझाच डॅडी. थांब. पत्राचा अर्थ कळला ना? माझ्या दृष्टीने या पत्रात या वयात नातू मिळाला तर वेळ मजेत जाईल हे वाक्य फार महत्वाचं आहे. मग काय करायचं? नाचाचे बरेच प्रकार आतापर्यंत पाहिले, पण हा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. मुद्रणात मी तुला फक्त सांगण्याचं काम केलं, नंतर तू म्हणायला नको की मी तुला सांगितलेलं नाही. जा जा बघ. जस्ट चालेल. मास्टर जी प्लीज. मास्टर जी कन्या जरा माझा गजरा नीट करा ना. अवश्य. गजरा सजा के आपण कन्या तुझा गजरा तर ठीक आहे. ठीक आहे, हा. मग वेडा वाकडा करा. आ करा म्हणते ना. चालेल. कशा होटल टाळी द्या म्हटलं की द्यायची. कन्या काही विनोद झाला का? झाला असं पुन्हा एकदा टाळी. चिडाला काय झालं? चिडाला काय झालं ते तिलाच विचार. काय झालं? वर मलाच विचारतेस? अगं आई, नृत्य शिक्षणाच्या नावाखाली ही त्या मास्टरजींबरोबर फिरते माहितीये. अभि, आज मी त्या दोघांना समुद्रावर फिरताना पाहिलंय. तो नाच्या हिच्या केसात गजरे काय मळत होता. दोघे हसत काय होते, खिदळत काय होते. अरे अभि, काय बोलतोयस काय तू हे? खरं बोलतोय. ह्या स्वतःच्या भावाच्या तोंडून नाही का? नाही ना? खरं आहे हे? हो. काय? पण तुम्ही समजता तसं काही नाहीये. आणि गुरु म्हणजे पिता समान. त्यांच्या एखाद्या विनोदावर मी हसले किंवा त्यांनी माझा गजरा टिक केला तर त्यात गैर असं काय? खरंय ना मामा. आणि काय ग, डान्स शिकायला तुला फक्त समुद्रच मिळाला की काय? नाही ना, डान्स शिकायला तुला मोकळीक दिली याचा अर्थ असा नाही की तुम्हीच तर तसं काय. पण जग काय म्हणेल? आता या घराण्याशी तुझं नाव लागलंय. तुझ्या एखाद्या चुकीने या घराण्याचं नाव बदनाम होईल अशी कुठलीच गोष्ट तुझ्या हातून या घरात होता कामा नये. काढायचे दिवस म्हणून काढते मी. म्हणजे काय? बिचारा अवी तिकडे माझ्यासाठी झुरत असेल हा? आणि मी झुरतोय तुझ्यासाठी? काहीतरी काय उगाच. अगं तुला खोटं वाटेल पण तुला सांगतो. हा? जाऊ दे ना, कशाला पाहिजे उगाच. काय खोटं वाटेल? जाऊ दे ना, कशाला पाहिजे उगाच. तू त्याला विचारणार, तो तुला विचारणार, तुम्ही दोघं मला विचारणार. कशाला पाहिजे? जाऊ दे ना. हो मामा, माझी शपथ आहे तुम्हाला. सांगा बघ. हा, आता तू शपथ. अविनाशला माझं नाव सांगायचं. नाही हा. सांगणार, पण प्रथम सांगा काय झालं. हा, आता तू म्हणतेसच आहे की तो एवढा तुझ्यासाठी झुरतोय, पण कोणी सांगितलं? त्याचं आपल्या बायकोवर इतकं प्रेम आहे की काही विचारायलाच नको. काय असं काय? हा, आता सांगू नये पण बायकोच्या सारखा अवतीभोवती फिरतो. आता हे बरं दिसतं का सांग मला तू? बायकोला 2 दिवस माहेरी पाठवत नाही. भावाची 1 नाही 2 नाही चांगली 10 पत्र आली. आता बरं दिसतं का सांग मला तू? अहो काय बोलताय काय मामा तुम्ही हे? मामा बोलतोय. काय झालं की मामा बोलताना दिसतोय तुम्हाला? बस बस. बायकोला साधी शिंक आली ना तर 10 डॉक्टर्स बोलवतो. बघ सत्य आहे. हा, पण मला तर तो सांगत होता की कसं सांगणार तो? बरोबर आहे. तो तुला असं सांगणार आहे की तो तुला सोडून आपल्या बायकोवर प्रेम करतो. तसं काहीतरी काय. हे सगळं मला अंधारात ठेवून उजेडात सगळं आपल्या बायकोचा प्रत्येक शब्द तो उड्या मारत झेलतो. असं होय.
बरं झालं सगळं सांगितलंच मामा तुम्ही मला हे. अरे हो, बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेलो. मला न्यूयॉर्कची तिकीट काढायला न्यूयॉर्कची? जायचंय. हा, अलीकडची मुलं. आधीच एका हनीमूनने समाधान झालं नाही म्हणून दुसऱ्या हनीमूनला चाललाय न्यूयॉर्कला. याला काय अर्थ आहे का सांग मला तू. पण हे तू मी सांगितलं म्हणून त्याला सांगू नको. नाही तर काय होईल, उगाच उगाच पंचायत. काय सांगतोयस काय मामा? मग तू स्वतःच्या डोळ्याने पाहिलंच आहे? डोळ्यांनी पाहिलं, अरे कानाने ऐकलं. नाही, बायकोने नवऱ्याची स्तुती करावी. नाही, मी नाही म्हणत नाही. अरे पण इतकी स्तुती करते ती अलका आपल्या नवऱ्याची. हो? मग अरे म्हणते कशी, काय? वट सावित्रीची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी सोय आहे म्हणून बरं. माझा लाडका रमेश तरी मला जन्मोजन्मी मिळेल असं म्हणाली? मग. पण तुला सांगतो, त्यांचा सुखी संसार बघून मला खरोखर समाधान वाटलं. हो, सुखी संसार कसा असावा. मामा म्हणजे मला अंधारात ठेवून ती उजेडात सगळं काय करते म्हणजे बघ. अरे बोलता बोलता तिच्या नवऱ्याला साधी शिंक आली. काय आली? शिंक? हा, आली. तर हिनं काय करावं? काय? हिनं डॉक्टर्सना बोलवलं. आता बोल. सत्य बघ, मलाही शिंक आली. ऐकतोयस ना? हा. अरे जेवताना तर काय आवरत आहे. जेवताना एखाद्या लहान मुलाला घास भरवावा ना, तशी ती त्याला घास भरवून जेवायला घालते. बघ आता काय ते. काय? हो ना. ती स्वतः त्याला घास भरवते? हा, रजिस्टर लग्न केलं ना, घास भरवायची हौस राहून गेली. त्याचं उत्तर फेडतायत आता. बरं झालं मामा तू स्वतः जाऊन बघून आलास ते. बघ आता. नाही तर आयुष्यभर मला अशीच खेळवत. काय झालं? काय नाही, काय नाही. मी आता बघतो जाऊन काय ते. तू जाऊन बघ काय ते. मी पण बघतो. नकोच, बायकोला घेऊन दुसऱ्यांदा हनीमूनला जा. स्वतःकडे बघ. हे, नवऱ्याला नुसती शिंक आली तर डॉक्टर्सना बोलवतेस. काही बोल नको. हा. गप्पा बाई. दादा घरी जा घरी जा. नवऱ्याला घास भरवायला उशीर होत असेल ना. हे बघ तू मला अंधारात. स्वतः मात्र सगळं उजेडात करते. हे वाक्य मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत. मला सुद्धा ऐकल्यासारखं वाटत. मामा तुला काय बोलला? तुला काय बोलले? हे त्याचंच काम आहे. हे बघ तू लक्ष देऊ नको. अगं ज्याने आयुष्यात कधी कोणावरही प्रेम केलं नाही तो आपल्याला प्रेम करायला शिकवतोय. बेटा चल मी तुला घरी सोडतो. बरं. चल. पण मी असं वागेन असं तुला वाटलंच पण कसं? मामाने मला सांगितलं. अलका सर, प्लीज सर. हाय हवी. अलका वेळेवर पोहोचून निरोप दिलाच नाही आला. निरोप? हा निरोप सर. हा माझा खास दोस्त हवी. यांना मला अपॉइंटमेंट दिली होती पण आपलं काम निघालं म्हणून अलकाला सांगितलं जाऊन निरोप देऊन. हा अलका दिलास ना निरोप? निरोप? हो. दॅट्स फाईन. चला निघूया. हो नो 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 नो. हे बघ तू हवीवर त्याच्या घरी जा आणि बहिणींची समजूत घाल. सांग आज आम्हाला यायला जमणार नाही. चला सर आपण निघूया. शुअर. एकंदरीत रमेश माझ्या मुलीने तुझे खूपच हाल केलेले दिसतात. म्हणजे नाही म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत. डॅडी नॉट अट ऑल नॉट अट ऑल. अहो तिच्यामध्ये आता इतका बदल झाला ना तुमचा देखील विश्वास भेटणार नाही. डोंट से दॅट. अहो खरं सांगू डॅडी, आदर्श गृहिणी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलका माझी बायको. अरे वा कमालच झाली. बरं वाटलं. आणि खरं सांगू डॅडी, अलका सारखी सुंदर सुस्वभावी मुलगी मला पत्नी म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो. अँड क्रेडिट गोज टू यू. एक्सक्यूज मी डॅडी, मी जरा चेंज करून येतो. शुअर शुअर प्लीज. अलका डॅडी ये बेटा ये. बेटा मी तुझीच वाट बघत होतो. सुखात राहा बेटा. बेटा आज मी धन्य झालो. रमेशचा संसार सुखाचा केलास मला आनंद झाला. आय एम प्राऊड ऑफ यू. रिअली रिअली.
डॅडी नो नो प्लीज. हे बघ बेटा, कॅम्प मध्ये पार्टीला जायचं मला. जेवायला माझी वाट पाहू नको, उशीर होईल. प्लीज. ओके. रमेश, मगाशी तुम्ही रस्त्यात भेटलात तेव्हा डॅडींसमोर खोटं का बोललं? माझ्या नजरेतून उतरलीस तेवढं पुरे होतं. तुझ्या वडिलांच्या नजरेतून मला तुला पाडायचं नव्हतं. नाही पण रमेश, मी लग्न झाल्यानंतरही आपली मुलगी तिच्या प्रियकराला भेटायला जाते, हा धक्का त्यांना सहन झाला नसता, म्हणून खोटं नाटक केलं. चहा घ्या. मला चहा नको पण. घ्या घ्या, चहा घ्या, म्हणजे रात्री झोप येणार नाही. अरे नको सांगितलं तर. चहा घ्या. नकोय. घ्या. थांबा, साखर टाकते. घ्या, आता गोड झाला असेल. हो. अरे च्या, खरंच गोड झाला की. वेळ खूप झालाय, झोपायला चला. तिथंच बरं आहे मी. बेडरूम मध्ये चला. तू जा, मी इथंच वाचत बसतो. बेडरूम मध्ये येता की नाही? नाही येत, जा. मी 3 म्हणायच्या आत तुम्ही आला नाही. 1 नाही. 2 हम्म. साडे मडे. नुसत्या डोळ्यांनी मी तुझला सहाचरी झिंगीन, नाजूक माझ्या हाताने या वादळी बांधीन. नुसत्या डोळ्यांनी मी तुझला सहाचरी झिंगीन, नाजूक माझ्या हाताने या वादळी बांधीन. संसाराची वेल आपुल्या बहरून यावी सखया, हेच मागणे जाणून घेणं आता नको रुसवा. हलकेच हात गुंफून जीवाशी एक रूप हो, हलकेच हात गुंफून जीवाशी एक रूप हो. तू जा त्याला भेटायला. काय? आधी सांग त्याला, मग सांगतो काय. हॅलो अविनाश, येईन मी तुला आज भेटायला. तुम्ही मला सांगताय त्याला भेटायला? हो, कारण आजपर्यंत त्याला तू भेटायला जात होतेस एक मूर्ख मुलगी अलका म्हणून, पण माझी खात्री आहे आज तू त्याला प्रथमच भेटशील ती माझी बायको म्हणून, मिसेस रमेश म्हणून. अविनाश, आता आपल्याला पूर्वीचं सगळं हे विसरायला हवं. काय? हो, तू तुझी चूक कबूल कर, क्षमा करेल ती तुला. नैनाचे गुण, सौंदर्य,
कधी समजावून घेण्याचा प्रयत्न केलायस? नाही केलास ना? चल दाखवतो तुला. चल मामा. धुंद झाले हो घुंगरू हे धुंद झाले मदिर मदिर घन अधीर अधीर तन माझे मन डोले पुकारती पुन्हा पुन्हा दाही दिशा ऋण धुण तालावर जीव हा भरारी पुकारती पुन्हा पुन्हा दाही दिशा नाही जरी भरारले गुंतले तुझ्याशी नाते आसावल्या ओठी तुझे गीत आळवी घुंगरू हे धुंद झाले हो घुंगरू हे धुंद झाले मदिर मदिर अवी ए अरे अवी अरे ऐकून घे तू. ऐकून काय घे? हा, ऐकून काय घे? का बुवा का? का काय हा? माझी बायको आहे ना ती. अरे वा. मग नाही, तिला वाटलं ती ना. हा? तुला वाटलं तू का? अरे हे स्त्री स्वातंत्र्याचं युग आहे बाबा. म्हणून काय स्त्रियांनी वाटेल तसे चाळे करावेत की काय? हा? आणि पुरुषांनी पुरुषांनी लग्नानंतर हव्या त्या स्त्री बरोबर हवे तसे प्रेमाचे चाळे करावेत. ते लग्न झाल्याशिवाय तुला कळायचं नाही. आमलेटची चव कळायला स्वतः अंडी घालावी लागत नाही. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. उत्स्फूर्त टाळ्या मिळाल्या. हो. तरी मी खूप थकले. मी जरा आराम करते. हा बेटा. चल पोट. काय हवी? तुला आवडला की नाही नाच? आवडला? अहो सारखा वन्स मोर देत होता. मामा तुला मी अरे अरे या गाढवाला चिडायला काय झालं? कमाल आहे. गाढव कधी चिडतं? तर काय? तुम्हाला कधी चिडताना मी पाहिलंय? यू काय आज अगदी धन्य वाटत असेल नाही? स्टेजवर नाचून नवऱ्याची मान खाली घालायला लावल्याबद्दल लोक मला तुझा नवरा म्हणून ओळखणार म्हणे. पण तुम्हाला काळजी करायचं कारणच काय? का? कारण आपण नवरा बायको समजतच नाही एकमेकांना. पण जग समजतं ना. एक तर तू स्टेजवर नाचायलाच नको होतं. का? कारण तू माझी बायको आहेस. बायको? हा. कोण कोणाची बायको? या चार भिंतीआड आपला काही एक संबंध नाही. मी माझे कोणी नाही आणि मीही तुमची कोणी नाही. अर्थ काय? तुम्हा पुरुषांना काय वाटलं की आपण बाहेर जाऊन शेण खावं? तू कबूल केल्यावर सुद्धा तुम्हाला क्षमा नाही करणार? हे बघा, मी खूप थकले. उद्या मिस्टर रमेश आणि अलका येणार आहेत आणि बरोबर मास्टरजी येणार आहेत 10ला. प्रिय महेश, आजपर्यंत तुझ्यापासून लपून ठेवलं होतं, पण या पत्राने उघडं पडलं. मामा खरं म्हणजे शेवटपर्यंत ही गोष्ट मला कोणालाही सांगायची नव्हती. पण म्हणून तर तुझं खरं रूप मला कळलंय. मामा, का का आमच्यापासून लपून ठेवलंस? सांग ना मामा, का आमच्यापासून लपून ठेवलं? अरे आपलं दुःख दुसऱ्याला कशा लोकांना सांगायचं? आय एम व्हेरी सॉरी मामा. तू उगाच मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्यात काही फरक पडत नाही.
शैला माझ्या आयुष्यातून गेल्यापासून माझ्या मनाचा दगड झालाय, दगड. काही फरक पडत नाही त्याच्यात. इतकं प्रेम केलं तुम्ही तुझ्यावर? खरंच खूप प्रेम केलं तिने माझ्यावर. गेली, मला अर्ध्यावर सोडून गेली ती मामा. म्हणून तू अजूनही नाही लग्न केलंस मामा? प्रेमाचं एक काम करशील काय? तुझा मामा रडला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, हे मात्र प्लीज कोणाला सांगू नको. कोण विश्वास नाही ठेवणार त्याच्यावर. मामा, नाही ना, नाही ना, नाही ना. अहो बघता काय, डॉक्टरला फोन करा. हो. हॅलो हॅलो डॉक्टर. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नाही ना? हो आहे. अं? आता तिची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे आनंदाची बातमी तात्यासाहेब, आता तुम्ही आजोबा होणार. म्हणजे नैनाला? दिवस गेले, चक्कर आल्यासारखं वाटलं. नाही ना, आम्हाला नाही का सांगायचं? बरं आहे, येतो. पहिला पेढा तुला रे. पेढा कशाबद्दल? अरे, तू आता बाप होणार. बाप? शक्य नाही. कोणी सांगितलं तुम्हाला हे? डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर महामूर्ख आहे. जीव घ्यावासा वाटतो या उलटेचा. अभि शुद्धीवर आहेस का तू? आणि हिच्या निर्लज्जपणाचा कळत नवरा बायको या नात्यानं आमचा चुकूनही संबंध आलेला नाही. अहो तर तिला विचारा. काय विचारा? तू एक लाच सोडलीस म्हणून. खरं ते पती पत्नी म्हणून आमचा कधीच संबंध आला नाही. हा वाढणारा गर्भ या डान्स मास्टरजीचा. हवी तुझी चूक होते. लाज नाही वाटत निर्लज्ज बाईच्या बाजूने बोला. शब्द मागे, ज्या स्त्रीने या घराची अप्रू राखली त्याला निर्लज्ज मनाचा मूर्खपणा करून. आमच्या घरच्या भानगडीत बोलण्याचा काही अधिकार नाही तुला. मला अधिकार नाही म्हणजे मी परखा. मामा, माझ्यासाठी तुम्ही असा स्वतःचा अपमान करून घेऊ नका. तुझा उपदेश ऐकायचा नाही आम्हाला. अगं सून असून मुलीसारखं प्रेम केलं तुझ्यावर. कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. चांगले पांग फेडलेस त्याचे. चल चालते माझ्या घरातून. अगं आज तू आमच्याच नावाला नाही तर तुझ्या वडिलांच्या नावालाही काळीमा फासलंस. नाही आई, असं म्हणू नका. मी काही पाप केलेलं नाही. ती सांगते ते खरंय ताई. मनाविरुद्ध यांनी माझ्याशी लग्न केलं. हा, लग्नाच्या पहिल्या रात्री याने बायकोला सांगितलं की आणि माझं लग्न फक्त नावाला झालंय. पतीचं सुख मी तर देऊ शकत नाही असं बजावून सांगितलं यानं. दुसऱ्या दिवशी आपले हे चिरंजीव आपल्या प्रेयसीची ओळख करून देतात आपल्या बायकोशी. त्याला वाटलं ती ओरडेल, माहेरी जाईल, जीव देईल. मामा माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक नाटक करायला लावलं. नाटक? नाटक नैनाला उलट्या झाल्या ते केवळ पित्तामुळं. पण या तुमच्या पोराच्या डोळ्यातलं पित्त उतरावं म्हणून हे नाटक मला करावं लागलं. नाही ना बेटी, मगाशी जे बोललो ते विसरून जा आणि शक्य असेल तर आम्हाला माफ कर. तुम्ही आणि माझी माफ. नालायकामुळे आम्ही तुझ्यावर नाही नाही द्या. उभा काय राहिलायस? ताबडतोब चालता हो या घरातून. असं म्हणू नका. मला जायला हवं या घरातून, म्हणजे ते सुखी होते. नाही नाही ना, चूक माझीच होती. मला क्षमा कर असं मी नाही म्हणणार, कारण क्षमा न करण्या एवढा मी अपराध केला तुझा. या अपराधाबद्दल शिक्षा तू देशील ती. आपण दोघांनी याच घरात राहायचं आणि सुखाने संसार करायचा. नाही ना? आम्ही आहोत अजून निघलो. गाडी फेकून दे, फेकून फेकून. नमस्कार. अगं बाई, आले वाटतं पाहुणे. या अलकाताई. आई, तात्या. काय बरं आहे ना? मिस्टर रमेश. या, सगळं चांगलं झालं बघा. पण नैनाला फुलं भरण्याचा आयोजन करण्याचा केलेला विचार मात्र काय फुका. हरकत नाही ताई, ही हौस तू अलकावर भागवून घे. हो पण मुलगा असेल कशावरून? त्यातून अलकाला हवाय मुलगा, नाही मला हवी मुलगी. म्हणजे ते ब्रह्मदेवाला सुद्धा विचार करावा लागेल. दोघांपैकी कुणाला पाठवावं. तुम्ही हे ताई झालंय का पडायला? चला, उडवा. चला, चला, लवकर, चला. चला, चला, चला. चला, हा, हा. चला.